कारल्याचे कुरकुरीत काप ज्यांना कारले आवडत नाहीत त्यांच्यासाठी अगदी मस्त लागते ही भाजी, वरण भातासोबत किंवा एखाद्या पातळ भाजीसोबत अगदी छान लागते। नक्की ट्राय करून बघा। आता मी छोटे छोटे कारले घेतलेत, त्या कारल्याला पातळ कापून घ्यायचंय। समोरचा आणि मागचा भाग काढून घेतल्यानंतर जसं आपण पातळ काप करतो भाजीसाठी त्या प्रकारे पातळ काप करायचेत आणि त्यातला बिया पूर्ण काढून घ्यायच्यात। थोड्याशा बिया जाड असतात त्यामुळे बिया आपण काढून घेऊया। कोवळ्या बिया असतील नाही काढल्या तरीही चालतील। हे पहा, या प्रकारे कारल्याच्या बिया काढून घ्या। आता आपण कारले स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि त्यात 1 चमचाभर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कारल्याचा कडूपणा कमी होतो। त्याला मीठ आणि हळद लावून एक 10 ते 15 मिनिटं छान मुरत ठेवूया, म्हणजे कारल्याचा कडूपणा पूर्ण कमी होतो। ज्यांना कडू आवडत नाही त्यांच्यासाठी या प्रकारे जर तुम्ही मिक्स करून ठेवलं आणि अर्धा तास असंच मुरत ठेवलं तर अजिबात कारली कडू नाही लागत। आपण एक 10-15 मिनिटं झाकून ठेवूया। एक 10-15 मिनिटानंतर ने पहा, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ कारले भिजत ठेवा। आता हे पूर्ण मुरलेत आणि याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आणि पूर्ण याला घट्ट पिळून घ्यायचं, म्हणजे कडवटपणा पूर्ण कमी होतो। परत त्याच बाउलमध्ये आता आपण मसाले लावून घेऊया। जसं आपण नेहमी भाजी करतो त्या प्रकारे आपल्याला भाजी नाही करायची आहे। ह्याच्यातच आपण लाल तिखट 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जसं तुम्ही नेहमी मसाले वापरता त्या प्रकारे तुम्ही पूर्ण मसाले कारल्याला लावून घेऊ शकता। 1 चमचा मी गरम मसाला घेतला आणि आलं आणि लसूणची पेस्ट आणि चिंच, जसं आपण कारल्याच्या भाजीला चिंच टाकतो किंवा लिंबूही टाकू शकता चिंच नसेल तर। चिंच टाकली त्यामुळे 1 चमचाभर मी साखर टाकली आहे। हा संपूर्ण मसाला कारल्याला लावून घ्यायचा आहे। त्यातच आपल्याला दाण्याचे कूट टाकायचे, म्हणजे पूर्ण मसाला छान कारल्याला कोट झाला पाहिजे। हे पहा, या प्रकारे आता एका प्लेटमध्ये मी बेसन आणि रवा घेतलाय। त्यात मसाला कुठलाही वापरला नाही आपण, कारण कारल्यामध्ये मसाला टाकला त्याच्यामुळे बेसन आणि रव्यामध्ये वेगळा मसाला टाकायची गरज नाहीये। आता या प्रकारे कारले बेसनला घोळवून घ्यायचे, म्हणजे वरती छान बेसन लागतं आणि जेव्हा आपण कारले फ्राय करतो तेव्हा छान कुरकुरीत होतात। कुठल्याही कढईमध्ये किंवा तव्यावर जरी टाकले तरीही छान कुरकुरीत होतात। कारले शिजायला फार नाही वेळ लागत। मीडियम गॅसवरती आपल्याला याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पूर्ण मसाला मी वरतून टाकला, जो राहिलेला मसाला आहे तो, आणि 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचे। थोडंसं पाणी टाकून घ्या, म्हणजे खाली चिटकणार नाही। परत 10 मिनिटानंतर आपण परतून घेऊया। दोन्ही साईडला छान कुरकुरीत तयार होतात हे कारल्याचे काप। ज्यांना कारला आवडत नाही किंवा ग्रेव्ही खायची नसेल किंवा तरी परत चेंज या प्रकारे तुम्ही कारले तयार करून घेऊ शकता। हे खायलाही खूप छान लागतात आणि हे तळल्या गेल्यामुळं याचा कडवटपणाही खूप कमी होतो। जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर या प्रकारे कारले तयार करून ग्रेव्हीमध्येही टाकू शकता। मस्त चमचमीत भाजी होते। न आवडणारेही आवडीने खातील अशी कुरकुरीत कारल्याची भाजी। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कुरकुरीत कारले तयार आहेत। थँक्यू।